सीतेचं चरित्र. सीताई साहेब किती मोठ्या होत्या सांगू तुम्हाला. सीतेच्या मालकाला अगस्ती महर्षींनी अंगठी दिली. येतो मी पुन्हा अंगीकारजांचा. मला ना दे लांबून एसटी आणायचा. तेल बाहेरचं आहे ना, त्याच्यामुळे मी शॉर्टकट पाहत नाही. त्याला काय देवीचं तेल देवीला आणि भोत्याला घ्यायला गुरुजी. घरचं डिझेल असल्यावर माणूस शॉर्टकट पाहत असते. बाहेरचं काय ताण घ्यायचं आपल्याला. महर्षी अगस्तीने अंगठी दिली प्रभू रामचंद्राला आणि प्रभू रामचंद्राला सीतेकडे दाखवली. सीतेनं ती अंगठी प्रभू रामचंद्राला घातली. ती नवग्रहाची अंगठी होती. कालांतरानं सीताई साहेब हरण पावले. तुम्ही किती मोठे आहात त्याच्यावर सांगताय. तुम्ही किती मोठे आहात. मला किती आवडतात तुम्ही, किती आवडतात. कधी कधी येड्यावानी करत जाऊ नका. मंदिरात गेल्यावर देवाच्या तोंडाला पेढा लावतात. तुमच्या हाताने देव पेढा खातो का? काऊन येड्यावानी करता तुम्ही अशा? कोण्या महाराजांनी सांगितलं मला त्याचं नाव तरी सांगा. मी त्याची बसायची जागा सांगतो. ह्या माईकच्या दांड्यानं सांगतो. त्याला इळभर बसता नाही आलं पाहिजे. जे मांडीपासून तर पार कमरापर्यंत लालच करतो त्याला. तुम्हाला कोणी सांगितलं देवाच्या तोंडाला पेढा लावायचा? देवाच्या पुढे प्रसाद ठेवत असते, त्याच्या तोंडाला पेढा लावायचा. आणि येडा घालताना मंदिराच्या मागून चिटकायली. देव भीतर टाकून खात असतो का? किती महाराज मेल्यावर सुधरतान तुम्ही. पहिली गोळी मला घाला. असं नका करी जाऊ. माझ्या माईंनो येड्यावानी करी जाऊ नका असं. हा, सात्विकपणात वागलं पाहिजे. असो, अंगठी घातली सीतेनं. डॉक्टर साहेब अंगठी घातल्याच्या नंतर कालांतरानं सीताई साहेब हरण पावल्या. एक दिव्य तेजस्वी संन्यासी भेटला. त्या संन्याशाला सांगितलं, अरे बाबा माझी पत्नी हरवली. त्या संन्याशाने विचारलं, प्रभू मी पाहत राहीन पण त्या कशा दिसत्यात? तर पंढरपुरातल्या मालकाने म्हणजे प्रभू रामचंद्राने त्या संन्याशाला सांगितलं, दिसती कशी ते सांगत नाही, पण ती ज्या जागेवर बसली ती जागा भजन करती. जेथ सीतेची वस्ती घडे राम राम स्मरती झाडे. 100 फुटापर्यंत जमीन राम राम म्हणती. त्या ठिकाणचे खडे झाडे सुद्धा राम राम म्हणतात. ती माझी पत्नी आहे. हे कोण सांगितली गुरुजी? बरं मी तुमचा दूत आहे असं त्यांनी कसं ओळखा? तर प्रभू रामचंद्रानं सांगितलं, महर्षी अगस्तीनं दिलेली अंगठी तिच्या हाताने माझ्या बोटात घातली. ही अंगठीची तिला ओळख आहे. पुढे टाकल्याबरोबर लक्षात येईल आपल्या विश्वासातला माणूस. तुम्ही किती मोठे आहात. आता पुढचं वाक्य आहे का माझ्या पैठणच्या मालकांचं वाक्य आहे. पैठणमधल्या मालकांचं वाक्य, ज्या मालकाकडे 36 वर्ष लुगडे धुवाला, त्या मालकाचे धोत्रे धुवाला, त्या मालकाच्या मुलाचे कपडे धुवाला, त्या मालकाच्या घरचं पाणी भरायला, त्या मालकाचं घर झाडायला पंढरपुरातला मालक 36 वर्ष होता. त्या मालकांचं वाक्य सांगतोय देव. पैठणमधल्या मालकांचं, शांती ब्रह्मनाथ बाबांचं. सीतेच्या पुढे मारुतीरायानं अंगठी टाकल्याबरोबर आपल्या मालकाचा स्पर्श झालेली अंगठी, अंगठी नसून त्या अंगठीत सोनं नाही पाहिलं, त्या अंगठीत प्रभू रामचंद्र पाहिले. आणि पैठणच्या मालकाचं वाक्य सांगतोय, तेचा आचळू सरसावला. मालकाला बघून आदरपूर्वक पदराला हात गेला. पदर माग सरकारलाच नव्हता तरी पण पदर पुढे सरकिला आणि त्या अंगठीला प्रणाम केला. इतक्या पतीला देव मानणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या मावल्या आहात तुम्ही. महाराष्ट्रातल्या याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला? एक पुराण सांगतंय, जे चरित्र ऐकता ना तुम्ही रावणाचं. आता त्या रावणाच्या 80,000 बायकापैकी इतकी सात्विक बायको होती, तिचं नाव मंदोदरी. तशा सगळ्या सुंदर होत्या उषा साहेब. 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी माझी मुख्य राणी मंदोदरी. 80,000 बायकापैकी. रावण मृत्यू पावल्याच्या नंतर रावणाचं पार्थिव चंदनाच्या लाकडावर टाकलं. ह्या किती मोठ्या आहेत. त्या महाराष्ट्राच्या मातीतल्या स्त्रिया किती मोठ्या आहेत. ऐका पुढे. रावणाचं पार्थिव चंदनाच्या लाकडावर टाकलं गुरुजी. मंदोदरी सती गेल्या. सतीची चिता चौकोनी रचल्या जाती. प्रेताच्या खालीवरील लाकडे असतात, सतीच्या खाली लाकडे असतात. आणि भडाग्नी नावाचा अग्नी, 14 अग्नीपैकी भडाग्नी नावाचा अग्नी, आजच्या कीर्तनात सांगत नसते पण आठवलं म्हणून सांगतोय. भडाग्नी नावाचा अग्नी लागणार लागला तर मंदोदरीनं अग्निनारायणाची प्रार्थना केली, माझ्या मालकाच्या अगोदर मला जाळा. तर अग्नीनं त्या सीतेला, त्या मंदोदरीला प्रणाम केला. तुमच्यातल्या बायका किती मोठ्या आहेत, तुम्ही किती मोठ्या आहेत हे लक्षात ठेवा. म्हणून चुका करू नका माझ्या माईनं. अग्नीनं मंदोदरीला प्रार्थना केली, माझी माय प्रेताला अग्नी लागल्याच्या नंतर त्याचा कपडा पेटतो आणि कपडा जळाल्याच्या नंतर त्याचं शरीर जळतंय, आता आम्हाला माफ करा. आणि सती जाणाऱ्या स्त्रीचा आधी शरीर जळतंय आणि मग कपडा जळतंय. सतीनं देखे आग्न,
सतीच्या आधी कपडे जळत नसते बरं का. सतीचा आधी शरीर जळतंय आणि मग कपडा जळतंय. प्रेताचा आधी कपडा जळतंय आणि मग शरीर जळतंय. भाई मला माफ करा. तर मंडोदरीने सांगितलं तुझं काम तू कर, माझं मी करीन. हे बा मालक जळत असताना वक्षस्थळातून दुधाच्या धारा आल्या माझ्या माईंनो. वक्षस्थळातून दुधाच्या धारा आल्या आणि त्या दुधाच्या धारानं आपल्या नवऱ्याचं पेटलेलं शरीर त्या दुधाच्या धारा इजित होत्या. मेल्यावर सुद्धा नवऱ्यावर इतकं प्रेम करणारी बाई माझ्या महाराष्ट्रातली, माझ्या भारतातली इतक्या मोठ्या हो, चुका नाही करायच्या. चला त्या मुलीच्या बाबाला सांगितलं मला तुमची मुलगी घेऊन द्या, द्या माझं तिच्यासोबत लग्न करायचं. पुष्पा आदिनी भयो मी फुलासारखी सांभाळली. इथपर्यंत आलतो ना आपण, इथपर्यंत आलतो. फुलासारखी सांभाळली. हे कोणाला कशी देणार. पण पंढरपुरातल्या मालकानं त्या पोरीच्या वडिलांना सांगितलं का हो दादा तुम्हाला कोणासोबत तरी लग्न करायचंय ना तिचं, मग मला द्यायला काय हरकत आहे. येडपटीस का काय म्हणे कोणाला पोरगी द्यायला. तुम्ही देणार कोणाला, कोणाला देणार पोरगी. मुलीच्या वडिलांना सांगितलं जो माझ्या सोबत. आवाज आलाय आता आला. उभा राहून तर लय हाणता येते पण काय करावं जरसं घे खराब. हो हो खराब झालं. हा ते मगाशी मी सांगितलं ना स्त्री नाचण्याचं. हे बा कमी कपडे घातलेली स्त्री ज्या पुरुषानं पाहिली का, पुराणामध्ये 6 श्लोक आले. 6 त्या पुरुषाला सुद्धा घातक असते. याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला. माणसानं जर साडी नेसली, माणूस जर नाचला, माणसानं साडी नेसली माणूस जर नाचला तर साडी नेसलेला माणूस पाहणं सुद्धा पुरुषाला घातक आहे. तर साडी नसून बाई नाचलेली कधीच पाहायची नाही. हे काउंटीसलं उशे साहेब सांगू का तुम्हाला. मी एकदा गोव्याला कीर्तनाला गेलो. मी गोव्याला कीर्तनाला मी समुद्र पाहत नव्हते. गळ्यात शपथ मी अशा चुका करीतच नाही, करणार नाही, मरुस तर करणार नाही. मालकानं चांगलं केले माझ्या पंढरपुरातल्या, मी कशाला चुका करू अशा आगाव. मी गोव्याला गेलो, माझे 5 कीर्तन ठेवले किरण ठाकूर यांनी. मोठे त्यांच्याकडं व ते बँक आहेत 300-350. मोठा माणूस आहे, आपल्याला काय करायचं. त्यांनी युट्यूबला पाहिलं मला कीर्तन. आझाद मैदान पणजीला 5 कीर्तन माझे होते. आणि मला एक पत्रकार म्हणले चला समुद्र पाहाला, बीच पाहाला. मला माहितच नव्हतं बीच कशाला म्हणते. 7वी शिकलेला काय माहिती त्याला. संन्याशा लुगड्याचा भाव काय माहित. आपण हे केलंच नाही ना आगाव पण आहे का नाही. हा काय माहितच नाही. ते समुद्र काय माहितच नव्हते, काय नव्हते. बायको कमी शिकलेली, मी कमी शिकलेलं काय नाही. आपलं मी कीर्तन करून जातो. ती धुतलेले धोतर देती, घरी जेवायचं असलं जीव घाली ती. मला काय वड्याला आंघोळीला धाडीत नाही, काय नाही काय नाही काय नाही. एक जण म्हणला आमची बायको गरम गरम स्वयंपाक देते. मी म्हणलं मी जोगाच मागवतो. बायकायला लय ना तिळभर करायचा, निळभर सांगायचं. लय आमच्या पप्याची माय. म्हणलं हो तुला बाई भेटली ना, आम्ही वघारी संग लग्न केलेत. विठाला विठाला विठाला. मग ते पाहायला गेलो तर आम्ही पाहायला गेलो तर तिथं कमी कपड्याच्या बाया दिसल्या. अरे म्हणलो बाळ्या मेलास तू. गळ्यात शपथ मला तितकंच पाप लागलं. मी 18 दिवस फॉर्च्युनर मध्ये बसलो होतो. 19व्या दिवशी आमची गाडी ट्रॅक्टर मध्ये गुतली. तेव्हापासून म्हणलं नको रे बाबा असं कमी कपड्याचं पाहणं. अहो काही आपल्याकडचे फुगिरायच्या अवलादी दिसल्या मला त्या इतक्याला छड्यावर. महाराज तुम्ही इकडं कोणी कर. म्हणलं समुद्र पाहाला. तुम्ही कसे येतात. म्हणलं धोत्रात माशा घुसायल्यात का. तुम्हाला इतक्याला छड्यावर पाहा वाटायला ना, आम्हाला धोत्रावर बघा वाटत नाही का समुद्र. जयचे बाप गंध लावून मंदिराला येडे घालतात का त्याच्या अवलादी तिथं गोव्यात. संपत्त्या कमीण्यापेक्षा लेकर सात्विक करा, त्याला पुरुषार्थ म्हणत असते. विठाला विठाला विठाला. मुलीच्या बापानं सांगितलं मुलगी त्याला देईन जो पठ्ठ्यासोबत कुस्ती खेळन. हा कुस्ती खेळन आबुकट ठोकली गुरुजी. आता ते काय इथला कुठला पैलवान होता का, काजू खाणारन बदाम खाणारन ते असं काय, असं थोडंच पैलवान होता. पंढरपुरातला मालक आहे. बाजूला गेले, पंचा काढून टाकला कमरेचा, सदरा शर्ट काढून टाकलं आणि खांद्यावर एक उपरणं होतं. त्याचे 2 तुकडे केले. एक मस्त भगव्या रंगाचं उपरणं, त्या तुकड्याची लंगोटी केली आणि पोरीच्या बापाला सांगितलं चल. अशी उभ्यान थाप आणत असते ना, अशी थाप आणली. त्या पोरीची आई म्हणजे आव त्याच्या गोळ्या संपल्या असत्या. तुमच्यासोबत कुस्ती खेळणारा कोणीच नाही या जगामध्ये. आणि इतकुसं पोरग खेळायला त्याला कळत नसन नका हो. त्याची माय रडत बसन, तुम्ही त्याच्या सनकड्या मोरड्या आणि फासल्या मोडतान. ते मालक वापस गेले सर. पण हे म्हणलं काय फिरायला चल.
ते बायकोला म्हणला ए तू मला नको म्हणाली ते पाय ना नाकात काड्या घालायला माया पाव दिन त्याची सोय. अहो येड्याच्या नाही नादी लागलं पाहिजे. तुम्ही येडे कशा लोक तुम्ही त्याच्या नादी लागायला. तुम्हाला एक सांगू का ही गोष्ट द्या सोडून पण शक्यतो हत्तीनं गाढ व्हायच्या नादी नाही लागलं पाहिजे. आमच्या गावात एका माणसाकडे गाढव होतं आणि चुकून एका माणसाची पिशवी तिथं विसरली बाजाराची त्याच्यात 4 किलो साखर आणि ते गाढव साखर खाऊ लागलं. गाढवाला कोण साखर देतो साखर खाऊ लागलं आणि तिकून हत्ती आला. काय खाला रे काय खातो काय काय ते म्हणला साखर खातो. गाढव साखर हत्तीनं जवळून पाहिलं म्हणलं हो अरे कोणाच तरी पिशी पडली गडी. हत्ती निघलं पण गाढव म्हणला ए हत्ती दादा साखर का खाल्ली का ते म्हणलं राहू दे येतो मी. आता त्या हत्तीच्या पाठीवर राजा बसवत होता आणि त्याला साखर माहित नाही वय पण लय गाढ हो येडगळ हो. गाढवायच्या नादी लागे जाऊ नका. आपल्याकडे गाढवांची संख्या जास्त वाढली. ते गाढव हत्तीला म्हणलं ए साखर खाल्लीस तर मग कशी लागती. हत्ती म्हणला गोड लागती. हे याच्यामुळे तू येडपटेस म्हणला. अरे साखर तिखट लागती. साखर तिखट असती होय आणि कोण म्हणायले गाढव. हत्तीनं गपचिक बसावा ना. हत्ती म्हणला नालायकेस तू. अरे साखर गोड असती तिखट म्हण तू. गाढव म्हणला लय मोठा झाला म्हणून लय शहाणा झाला करतो. साखर तिखट आहे तू गोड म्हणतो थांब तू दाखवतो. अहो हत्तीवर केसच टाकली न गाढवान. कोर्टात केस टाकली हत्तीवर. हत्तीकडच्या लाकडात उभं ते असते ना ते मी टीव्हीवर पाहिलं मोठ्या लोकांच्या घरी. आपल्याला टीव्ही नाही भारीचा मोबाईल नाही काय त्याच्यामुळं धकत आपल्या याच्यावर काय नाही. याच्यावर बी तारखा येतात मला काय चिंता नाही त्याला. मी घेतला असता का आता काय मी आता चांगले माझ्याकडे पैसे दिलेत देवानं. कापूस फापूस लय मोठा होती मला भरपूर कापूस होती. मी सोन्याचा घेईन पण आता 90 वर्ष लुगडं घातलं 91 वर्षी कशाला गाऊन घालू आता म्हातारपणी कशाला बरं आपलं याच्यावर नको याच्यावर मारायचं. पाहाच वाटला तर संख्याचा पाहत असतो कधी मध्ये कशाला ताण घ्यायचा उगाच. हो तर मग ते असं ते टीव्हीवर पाहिलं मी. इकून गाढव एका कठड्यात इकून गाढव एका कठड्यातून 2 खुर्च्या. एका खुर्चीवर राजा आणि एका खुर्चीवर न्यायाधीश बसलेले. तर गाढवाच्या लक्षात आलं आपल्या राजेसाहेबाच्या ओळखीचा न्यायाधीश आहे आपण राजेसाहेबाला बोलावं. आपल्या हत्तीच्या लक्षात आलं आणि हत्तीनं सांगितलं राजेसाहेब 2 मिनिटं भेटायचं. भेटले बाजूला. काय काम आहे. काही नाही राजेसाहेब आमचं आणि गाढवाचं भांडण एका गोष्टीचं ते साखर खाऊ लागलं आणि ते मला म्हणलं साखरेची चौकशी. मी म्हणलं गोड आणि ते म्हणतं तिखट आहे. मग साखरेची चौकशी राजेसाहेब म्हणले गोड आहे. मग निकाल कोणाकून म्हणले निकालाची तिकडे चुलीत जाईन पण तुला 3 दिवस उलट टांगायचंय. राजा हत्तीला म्हणला तुला 3 दिवस उलट टांगायचं. हत्ती म्हणला राजेसाहेब मी खरं बोललो ना. खऱ्यान खोट्याचा संबंधच नाही. तुला याच्याकरता उलट टांगायचं तू गाढवाच्या काऊन नादी लागला. म्हणून हत्तीच्या वैभवासारखी माणसं आहेत राजू तुम्ही. अहो हत्तीच्या वैभवाला लाजवील इतका मोठा परमार्थ आहे आपला. आपण ज्ञानोबाराय तुकोबारायचे पायी घेत गाढ व्हायला बोकांडीवर घेऊ नका. विठाला विठाला अंगीकार ज्यांचा चला म्हणले कुस्ती आवडलं लंगूट बंद लगेच तिथं हलक्या जंगनाडी पकनाडी जंगनाडी पकनाडी जंगनाडी. नाही पक्वाद वाजला पण पक्वादानं अंगात कसं येईल. त्याला हलकीत लागत नाही. पक्वादात अंगात येतं पण कुठं कीर्तनात. हा काय हलक्या वाजू लागल्या. अहो काल परवा नवरात्रातले हलक्या वाजल्या. काही काहीचे इतकाले केस इतकालेच झाले झटकू झटकू लयच हलक्या. आई ग अंबाबाई तुला सोन्याचा गधबा. आई ग अंबाबाई तुला सोन्याचा गधबा. आणि तुझ्या ग दर्शनाला कोल्हापूरचा राजा उभा. तुझ्या ग दर्शन त्या बाईच्या अंगात आलो होत्या. त्या बाईच्या अंगात आलं आणि तुम्ही कीर्तनात असून बाया पाहिले मागं फिरून. काय राजे होऊन कसं विमान याचं तुम्हाला. काय काम झालं विठाला कुस्ती सुरू झाली. 27 दिवस 27 रात्र. 27 दिवस 27 रात्र घाम नाही पंढरपुरातल्या मालकाला. 28व्या दिवशी सकाळी मुलीचे वडील पाया पडले प्रणाम केला. गेली 27 दिवस आणि 27 रात्र माझ्यासोबत कुस्ती खेळते
घाम येत नाही, पाण्याची चिंता नाही, जेवणाची चिंता नाही, माणूस नाही गडे. पायच पडला पोरीचा बाप. आणि पत्नीला सांगितलं, लक्ष्मी आण मुलीला. लगेच मुलीला बोलून घेतलं, लगेच अंतरपट. तिथं 4 महात्मे होते मंगलाष्टक करायला. संन्यासी बाबा 4 महात्मे होते मंगलाष्टक म्हणायला. काय मंगलाष्टक? वा. निधिया नाम निधि जास्वनिला भयजनो वृष्णिरो नाम ब्रह्म सावित्र्यानय पुनितो गिरिजा शिवा स्वयजो रमा विष्णवेन प्रभजनो शचियां पुरंदर सकल यजोजति मिथ्यकराभय जायन्ते सिद्धिर्विनायको भया यक्षपति भय जायन्ते निरपति भयजति आपां पतियां सर्वस्थिता भय जायन्ते. मस्ताशु मंगलाष्टक. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजय. इतके सुंदर मंगलाष्टक. असे नाही म्हणले ताई ग हे बाई ग सकाराम तात्याची बबी आणि श्रीराम तात्याचा बब्या. हे मंडप जळण रे असं नकून म्हणू काय बी. मंडप जळण मंडप जळण. हो, भंगार जमा करणारा मुस्लिम समाजाचा बालक, डबरोट्या ऐकणारा मुस्लिम समाजाचा मुलगा, या महाराष्ट्रातला श्रीमंत मुस्लिमाचा मुलगा, या महाराष्ट्रातला मिस्त्री काम करणारा मुस्लिमाचा मुलगा. लग्नात त्याच्या संस्कृत्या मोडत नाहीत जोशी काका. आपल्या संस्कृत्या का मोडतात सजनांनो? का मोडता का मोडता? अरे ज्याचे लग्न राहिले त्याच्या लग्नात मंगलाष्टक तरी शास्त्र शुद्ध म्हणा. पाया पडतो, तुमच्या पाया पडतो. निदान मंगलाष्टक तरी शास्त्र शुद्ध म्हणा. हसायलेत लोक आपल्याला, हसायलेत. काय काय आगाऊपणा. दम नाही सप्त्यायला, दम नाही रामायणायला, दम नाही भागवतायला, दम नाही कीर्तनायला. गुण नुसतं खपक्या पाकिट महाराजाला द्यायचं, महाराज श्रीमंत करायचं, आणि तुम्ही असेच सोनाराच्या नळीवाणी एकूण हवा तिकडं घ्यायचं काहीतरी. लग्न लागलं, अंतरपट सुटला. बाशिंग बांधून पंढरपुरातला मालक त्या नवरी सोबत द्वारकेत आले. निघता निघता मुलीच्या आईनं सांगितलं, मालक मालक जाता जाता माझ्या ताईला काहीतरी देऊन टाका ना. तर त्या मुलीचे वडील भांडारगृहात गेले आणि भांडारगृहातून उशे साहेब एक मणी दिला. आणि ते मणी जावायच्या हातात टाकला. जावाय बापू, हे मणी तुम्हाला सप्रेम भेट. हातकरे गुरुजी ते मणी 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देत होता. पावणे 22 क्विंटल सोनं देणारा मणी मुलीच्या वडिलांनी दिला. बाशिंग बांधून नवरदेव नवरी गावात आले. वसुदेवाचं दर्शन घेतलं, सुनबाईला आशीर्वाद दिला आणि मुलाला आशीर्वाद दिला कृष्ण परमात्म्याला. पण सासूबाईचं दर्शन, आईचं दर्शन घेतलं देवानं, आशीर्वाद दिला देवाला. पण सुन दर्शन घेताना देव की माग सरकल्या. काय कृष्णा काय केलीस बापा अशी बायको? इतकाले नख दिला आणि इतकाले अंगाव केस. ते म्हणलं आई, तिच्या बापानं पावणे 22 क्विंटल सोनं देणारा मणी दिलाय. हुंडा लय मोठा घेतल्या बायको अशीच करावं लागती. हो, हुंडा दिला लय मोठा तिच्या बापानं, मग ही अशी करावंच लागती. ती आसोली नव्हती, तिचं नाव होतं जामवंती. देवानं सांगितलं, आई हे कोण आहे तुला माहित आहे? हिच्या बाबाचं नाव जामवंत आहे. भगवान प्रभू रामचंद्राचा वरदहस्त पात्र असलेला जामवंत आहे, त्याची कन्या आहे, आसोली नाही. काळजी करू नकोस. देवकी माता म्हणल्या, वसुदेव म्हणले, कृष्णा आम्ही सासू सासरे तिचे, आम्ही आवडीन तिचा स्वीकार करू, पण तू या 16,108 बायका तिचा स्वीकार करतात का? लक्ष्मीने मिटिंगच घेतली. लक्ष्मी आई साहेबांनी मिटिंग घेतली, सगळ्याला सांगितलं, परत दिवशी सक्रात आली ग, हिला वानत नाही द्यायचं. अंगीकार ज्यांचा केला नारायणी, देवानं स्वीकारलं की काम संपलं. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असती.
भोगीला तुळशीला भोगविडा देत असते, इतकं तर माहिती आहे ना. मी का बाई थोडंच इतकं मला माहित असेल, मला वाचितो म्हणून माहिती आहे. भोगविडा देत असते तुळशीला. गेल्या वर्षीच्या संक्रांतीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी भोगी आलती. किती बायकांनी भोगी पहिल्या एकादशीच्या दिवशी केली? असा थोडासा काना इतकाच हातवरी केला. बायकांनी जास्त हातवरी नाही केला पाहिजे, एवढाच हातवरी करा. कारण भोगीच्या दिवशीच भोगी केली पाहिजे. ती कोण्या दिवशी हो? हा